नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. दिसत नाही व्यवस्थित ते सगळं दुर्वा असं. तर आमची चालू आहे साफसफाई आणि उद्याला आहे दुर्वाचा बर्थडे. तर दुर्वाला सगळ्यांनी विश करा. दुर्वा उद्या किती वर्षाची होणार आहे? 11 कंप्लीट, 12 चालू. आणि तर आम्ही आज उद्या दुर्वाचा बड्डे, तर आज थोडा टाईम होता म्हणून आम्ही घरातली काढलेली आहे साफसफाई. इकडे आम्ही ज्वारी वगैरे वाळायला घातली, दिसते का तुम्हाला? पोटी घासून मी आत्ता वरती आली, दमली, आणि खाली भांडे वगैरे काढलेत घासायला. सगळे झालंय घासून, आता लावायचं आहे. आणि आता बघू, जमलं तर उद्या दुर्वाच्या बड्डेला आपण कुठं जाऊ, काय करू बघूया. आणि तर सगळ्यांनी दुर्वाला विश करा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तर दुर्वासाठी मी एक गिफ्ट मागवलेलं आहे आणि ते येईल आज, तर आम्ही तुम्हाला दाखवू काय ते. तर इथं बघा, मी अशी ज्वारी घातली. ज्वारीत खूप सारं पीठ झालं होतं आणि म्हणून मी चाळून घेतली, पोटी घासून आणून टाकली. एवढं सगळं पीठ निघालं ज्वारीत. पीठ निघालं ज्वारीत चाळून चाळून, कारण टाईमच भेटत नव्हता चाळायला वगैरे. तर टेरेसला टाकली. सारखं लक्ष द्यायला लागतं. कबूतर चला. तर बघा आता घरात कसा पसारा पडलाय. सगळं भांडे वगैरे घासलेत मी, काही लावलेत, काही लावायचेत. झाल्या तर डबे वगैरे घासून झालेत. जाळ्या वगैरे काढल्या सकाळी. आज सुट्टी होती मला म्हणून बघा इकडे असं सगळं पडलेलं आहे. तर चला घेते आवरून, सकाळपासून चाललंय काम. तर बघा, मी आता दुर्वाला मागवलं होतं गिफ्ट आणि तिचं ते सरप्राईज गिफ्ट होतं. कारण तिने मला आधी सांगितलं होतं की मम्मा मला स्मार्ट वॉच पाहिजे, कारण संकल्पकडे वॉच असल्यामुळे तिला दादाला आहे, मला नाही आहे म्हणून ती सारखं म्हणत होती. तर मग मी तिच्यासाठी मागवलं स्मार्ट वॉच. तर तिला खूप आवडलं. तर बघा कसं काय आहे ते. बघा माझा झाला आता सगळं आवरून वगैरे, भांडे वगैरे पण घासून झाले आणि सगळं आवरून झालेलं आहे आता. आणि मी आता करते संध्याकाळचा स्वयंपाक. तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवते मी आता इथं मुळ्याची चटणी, वरण भात आणि भाकरी करणार. तर तुम्ही मुळ्याची चटणी कसं बनवते ते तुम्ही बघा आणि तुम्ही पण करून पहा. तर मी आता घेतलेल्या आहेत 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि मी आता त्याच्यात घालते तेल. आणि तेल गरम झाल्यावर आपण घालणार आहे हिरवी मिरची लसणाची पेस्ट. अशा प्रकारे हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट घालणार आहे. अशा प्रकारे आता मी घातलेली आहे हळद. आणि मी हा होता 2 मुळा किसून घेतलेला आहे. तो मी पिळून ठेवला होता, धुवून स्वच्छ पिळून ठेवला होता. मी आता घालते मुळा. आता घालते मीठ.
आता माझा झालेला आहे स्वयंपाक आणि आता आम्ही करणार आहे जेवण. तर मी आता जेवणात बनवलेलं आहे वरण भात आणि मुळ्याची चटणी. त्याची तर रेसिपी दाखवली तुम्हाला मी, आणि त्याच्यासोबत बनवलेलं आहे भाकरी. तर चला आता मी जेवण करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला.